नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण भारतीय नदी प्रणालीविषयी माहिती बघितलेली होती. याच्यामध्ये आपण उत्तर भारतातील ज्या प्रमुख नद्या आहेत किंवा नद्यांची खोरी आहेत याच्याविषयी आपण माहिती बघत होतो. याच्यामध्ये आपण उत्तर भारतातील असणाऱ्या प्रमुख नद्या याच्यामध्ये गंगा नदी, त्याचबरोबर सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली यांच्याविषयी माहिती बघितलेली होती. याचबरोबर गंगा नदीची असणारी एक प्रमुख उपनदी आणि भारतातील उपनद्यांच्या मधील सर्वात लांब उपनदी यमुना नदी, या नदीची आपण पाठीमागच्या लेक्चरला माहिती बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपल्याला द्वीपकल्पीय पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या विषयी माहिती या ठिकाणी बघायची आहे. आता आपण भारताची जी प्राकृतिक रचना बघितली, या प्राकृतिक रचनेतील असणारा जो सर्वात मोठा एक प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, त्या पठारी प्रदेशाची माहिती आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेली आहे. त्या पठारी प्रदेशावरती अनेक मुख्य डोंगररांगा, उपडोंगररांगा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या डोंगररांगांच्या मधून अनेक नद्या उगम पावतात आणि त्या पूर्वेला आणि पश्चिमेला असणाऱ्या बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राला येऊन मिळतात. त्या नद्यांच्या विषयी माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. आता द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये ज्या उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्या नद्यांची उगमस्थाने जर आपण बघितली तर ती उगमस्थाने प्रामुख्याने अरवली पर्वतरांग, विंध्याचल, सातपुडा, मैकल, पश्चिम घाट आणि त्याच्या जे उपडोंगररांग आहेत या उपडोंगररांगांच्यावरती आहेत. भारतातील एकूण ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्यापैकी जवळपास 77% ज्या नद्या आहेत त्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर या बाजूला अरबी समुद्र आहे, इकडे बंगालचा उपसागर आहे. आता भारतात ज्या उगम पावणाऱ्या ज्या सर्व नद्या आहेत म्हणजे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळून मिळतात आणि या द्वीपकल्पीय पठारावरती उगम पावणाऱ्या ज्याही मोठ्या नद्या आहेत त्याही इकडे येऊन मिळतात. याचं कारण या ठिकाणी असणारा जो आपल्या प्रदेशाचा भारतभूमीचा जो उतार आहे तो उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे असलेला पाहायला मिळतो. त्यामुळे ज्या मोठ्या नद्या आहेत त्या नद्या सर्व बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात. म्हणून आपल्या भारतातील एकूण नद्यांच्यापैकी 77% नद्या या बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात. द्वीपकल्पीय पठारावरून उगम पावणाऱ्या नद्या ज्या पूर्व दिशेला वाहतात त्या बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात आणि ज्या पश्चिम दिशेला वाहतात त्या अरबी समुद्राला येऊन मिळतात. आता या ठिकाणी आपल्याला पठारी प्रदेशातून उगम पावणाऱ्या नद्या ज्या आहेत त्याच्या 2 गटात विभाजन केलेलं आहे. एक पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या. पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत त्या बंगालच्या उपसागराला मिळतात आणि पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या अरबी समुद्राला येऊन मिळतात. आता ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी नद्यांचे परत 2 गटांच्या मध्ये विभाजन केलेलं आहे. एक याच्यामध्ये दक्षिण दिशेला वाहणाऱ्या नद्या आणि पश्चिम दिशेला वाहणाऱ्या नद्या. आता याची आपल्याला या ठिकाणी सविस्तर माहिती बघायची आहे. आता पूर्ववाहिनीच्या नद्या आहेत त्या पूर्ववाहिनी नद्यांच्या मधील एक पहिली महत्त्वाची जी नदी आहे ती महानदी. या महानदीचा उगम छत्तीसगड पर्वतरांगेमधील सिहावा या पर्वतरांगेमध्ये होतो. याची लांबी 851 किलोमीटर आहे. या नदीचा प्रवाह मार्ग छत्तीसगड आणि ओरिसा या राज्यामध्ये येतो. आता ही जी महानदी आहे या महानदीच्या नदीखोऱ्याचा विस्तार छत्तीसगड, ओरिसा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार या राज्यांच्या मध्ये होतो. या नदीच्या ऊर्ध्व प्रवाहामुळे तयार झालेलं जे मैदान आहे त्या मैदानाला आपण छत्तीसगड मैदान असं म्हणतो. म्हणून ही ज्या प्रमुख नद्या आहेत पूर्ववाहिनी नद्या त्या पूर्ववाहिनी नद्यांच्या मधील एक प्रमुख नदी म्हणून महानदी आपण ओळखतो. या ठिकाणी या महानदी खोऱ्याची एक आकृती दिलेली, याच्यामध्ये तुम्ही महानदी बघू शकता. आता ही जी महानदी आहे या महानदीला डाव्या आणि उजव्या तीरावरून अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यामुळे या महानदीचं जे खोरं आहे हे महानदीचं खोरं भारतातील प्रमुख नद्यांच्या मधील खोरं म्हणून ओळखलं जातं. या महानदीचा विस्तार 2 राज्यांच्या मध्ये सर्वात जास्त आहे ते म्हणजे छत्तीसगड आणि ओरिसा. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही जी महानदी आहे या ही महानदी आपल्याला या ठिकाणी आता ही महानदी या ठिकाणी आपल्याला दिसते. याचं या बाजूचं जे तीर आहे ते डावं तीर, इकडचं उजवं तीर, याच्या डाव्या तीरावरती शिवनाथ
हसदेव, त्याचबरोबर मंद या प्रमुख नद्या तिला येऊन मिळतात. तर उजव्या तीरावरती जोग, ओंग, तेल या प्रमुख नद्या तिच्या उजव्या तीरावरून तिला येऊन मिळतात. या ज्या नद्या आहेत त्या नदीच्या काठावरती संबळपूर, कटकटी, धमतिरी ही प्रमुख शहर आहेत. त्याचबरोबर हा जो हिराकुड इथे दाखवलेला हिराकुड जो जलविद्युत प्रकल्प आहे तो जलविद्युत प्रकल्प या महानदीवरती असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरची जी दुसरी महत्त्वाची नदी आहे ती म्हणजे सुवर्णरेखा नदी. या नदीचा उगम हा रांची पर्वतरांगेमध्ये रांची पठारावरती होतो. तो झारखंड राज्यामध्ये येतो. या नदीची लांबी जवळपास 400 किलोमीटर आहे. तर पाणलोट क्षेत्र 19,296 किलोमीटर आहे. या नदीचा प्रवाह मार्ग वायव्येकडून आग्नेयेकडे येतो. या नदीचा प्रामुख्याने विस्तार झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांच्या मध्ये होतो. या नदीवरती हुंडस हा धबधबा अत्यंत प्रसिद्ध आहे. आपल्याला या ठिकाणी या नदीचा जो प्रवाह आहे तो प्रवाह मार्ग इथे दाखवलेला आहे. द्वीपकल्पीय पठारावरील जी महत्त्वाची आणखी एक पुढची नदी प्रणाली आहे ती म्हणजे गोदावरी नदी प्रणाली. आता ही जी गोदावरी नदी प्रणाली आहे ती आपल्या भारतीय पठारावरील किंवा भारताच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाची नदी आहे. कारण गंगा नदीनंतरची आपल्या भारतातील सर्वात मोठी नदी आपण कोणती मानतो तर ती गोदावरी आहे. गंगा नदीनंतरचा जो आपण पाणलोट क्षेत्र किंवा आपण नदी खोरं जर म्हटलं तर ते सर्वात मोठं नदी खोरं गोदावरी नदीचं आहे. त्यामुळं गोदावरी नदीला आपल्या भारतामध्ये महत्त्व जास्त आहे. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिकजवळ त्र्यंबकेश्वरजवळ ब्रह्मगिरी पर्वतामध्ये होतो. या नदीची लांबी 1450 किलोमीटर आहे. आता ही जी नदी आहे ती नदी महाराष्ट्रामधून उगम पावून त्यानंतर परत तेलंगणा, आंध्र या प्रदेशातून उगम पावून ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये जवळपास 668 किलोमीटर एवढी आहे. आता ही जी नदी आहे ही नदी गंगा नदी नंतरची दुसरी महत्त्वाची मोठी नदी आहे. आता या नदीला दुसऱ्याही काही नावाने ओळखलं जातं. त्या नदीला वृद्धगंगा किंवा दक्षिण गंगा असेही म्हणतात. ही नदी जी आहे ती नदी या बंगालच्या उपसागराला ज्या ठिकाणी मिळते ते ठिकाण राजमहेंद्री या नावाने ओळखलं जातं. त्या ठिकाणी जो सुपीक प्रदेश निर्माण केलेला आहे त्याला गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश गोदावरी नदीचा त्रिभुज प्रदेश असंही म्हणतात. या गोदावरी नदीला इंद्रावती, मांजरा, प्राणहिता, पैनगंगा या प्रमुख नद्या येऊन मिळतात. आता या ठिकाणी ही जर गोदावरी नदी बघितली तर गोदावरी नदीचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या गोदावरी नदीने संपूर्ण भारताच्या क्षेत्रफळाच्या जवळपास 10% भाग हा व्यापलेला आहे. तर द्वीपकल्पीय पठाराचा जवळपास 50% भाग हा फक्त गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. या गोदावरी नदीच्या काठावरती प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर, नाशिक, पैठण, नांदेड ही आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळं आहेत. त्याचबरोबर बाहेरच्या ज्या राज्यातील ही काही प्रमुख स्थळं या गोदावरी नदीच्या काठावरती असलेली पाहायला मिळतं. म्हणजे या ठिकाणी गोदावरी नदीचं जर आपण महत्त्व बघितलं तर गोदावरी नदीचं महत्त्व आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आहेच, परंतु देशाच्या नकाशावरती सुद्धा गोदावरी नदी आपल्याला महत्त्वाची आहे आणि परीक्षेच्या बाबतीतही गोदावरी नदीचं महत्त्व तेवढंच जास्त आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला गोदावरी नदीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी ही जी गोदावरी नदी आहे गोदावरी नदी या 2-3 राज्यातून वाहत असताना या नदीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणलोट क्षेत्राचा विकास केलेला आहे. याच्यावरती अनेक छोटी मोठी धरणं त्याचबरोबर बंदरं असलेली पाहायला मिळतात. आता या ठिकाणी जी दुसरी पुढची नदी प्रणाली आहे ती आपल्या महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं नदीखोरं आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचं नदीखोरं कृष्णा नदी प्रणाली याची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. आता कृष्णा नदी जी आहे त्या कृष्णा नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांग जी आहे त्या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये असणारं महाबळेश्वर हे या ठिकाणी असणारी सह्याद्री पर्वतरांग याच्यामध्ये असणारं जे सर्वात उंच ठिकाण सातारा जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. या नदीची लांबी 1290 किलोमीटर एवढी आहे. ही नदी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची नदी आहे. या नदीचा विस्तार महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यांच्या मध्ये होतो. या नदीला भीमा, कोयना, वारणा, येरळा
पंचगंगा, घटप्रभा, वेण्णा या प्रमुख नद्या येऊन मिळतात. आता या नदीची असणारी एक प्रमुख उपनदी आहे ती म्हणजे कोयना नदी. या कोयना नदीवरती कोयना हा जलविद्युत प्रकल्प आहे, तो महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे, कारण त्याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हणतात. सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती ही त्या ठिकाणी केली जाते, त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून असणारा हा महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प आहे. या नदीच्या काठावरती खूप मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्राचा विकास झालेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची बागायती त्याचबरोबर व्यापारी पिकंही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यानंतरची जी महत्त्वाची नदी प्रणाली आहे ती म्हणजे कावेरी नदी प्रणाली. देशातील 5व्या क्रमांकाचं मोठं खोरं म्हणून आपण कावेरी नदीचं खोरं किंवा कावेरी नदी प्रणालीचं खोरं म्हणून ओळखतो. पठारी प्रदेशातील 4थ्या क्रमांकाचं हे खोरं आहे. पश्चिम घाटात कर्नाटक या राज्यामध्ये कुर्गमध्ये ब्रह्मगिरी या ठिकाणी याचा उगम होतो. याची लांबी जवळपास 760 किलोमीटर लांब आहे. कावेरीला दक्षिण गंगा असेही म्हणतात. शिवसमुद्र हा प्रसिद्ध धबधबा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. हेमावती, सिरसा, लोकपावनी, अर्कावती इत्यादी नद्या या नदीला येऊन मिळतात. आता ही जर नदी बघितली तरी दक्षिण भारतातील एक महत्त्वाची नदी म्हणून आपण तिला ओळखतो. या ठिकाणी आपण तिची ती आकृती दाखवलेली आहे. या ठिकाणी ती उगम पावते कर्नाटक राज्यामध्ये. कर्नाटकमधून ती तामिळनाडूमधून ती परत बंगालच्या उपसागराला येऊन मिळते. म्हणजे याच्या काठावरती अनेक महत्त्वाची शहरंही असलेली पाहायला मिळतात. प्रमुख शहरांच्या मध्ये या ठिकाणी म्हैसूर हे शहर या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं. त्या ठिकाणी या ज्या आपण द्वीपकल्पीय पठारावरील नद्या बघत आहोत, त्या द्वीपकल्पीय पठारावरील नद्यांच्या मध्ये दुसरा महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे दक्षिण वाहिनी नद्या. आता आपण या ज्या नद्या बघितल्या त्या नद्या पूर्ववाहिनी नद्या बघितल्या. त्यानंतरच्या ज्या नद्या आहेत त्या म्हणजे दक्षिण वाहिनी नद्या. दक्षिण वाहिनी नद्यांच्या मधील असणाऱ्या प्रमुख 3 नद्या आहेत. एक लुणी नदी, मही नदी आणि साबरमती नदी. याच्यामधील आपल्याला पहिली नदी बघायची आहे ते म्हणजे लुणी नदी. या नदीचा उगम राजस्थानमध्ये अरवली पर्वताच्या ईशान्य दिशेला होतो. याची लांबी 511 किलोमीटर आहे. क्षेत्रफळ जवळपास 32,879 किलोमीटर आहे. याचा प्रवाह मार्ग राजस्थान, गुजरात राज्यामध्ये आहे. आता या नदीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही नदी कोणत्याही समुद्राला मिळत नाही, कोणत्याही नदीला मिळत नाही. ही नदी वाळवंटी प्रदेशामध्ये लुप्त होते, म्हणून ही नदी महत्त्वाची नदी ओळखली जाते. त्यानंतरची पुढची महत्त्वाची नदी आहे ती म्हणजे मही नदी. या नदीचा उगम विंध्य पर्वत रांगेमध्ये मध्य प्रदेशात होतो. याची लांबी 583 किलोमीटर आहे. याचं क्षेत्रफळ जवळपास 34,842 चौरस किलोमीटर आहे. ही नदी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यामधून वाहत जाऊन ती अरबी समुद्राला येऊन मिळते. ही नदी अरबी समुद्राला खंबातच्या आखाताजवळ येऊन मिळते. त्यानंतरची पुढची महत्त्वाची नदी आहे दक्षिण वाहिनी नद्यांच्या मधील साबरमती नदी. ही अरवली पर्वतरांगेतील राजस्थानमध्ये याचा उगम होतो. याची लांबी 371 किलोमीटर आहे. क्षेत्रफळ 21,674 किलोमीटर आहे. या नदीचा प्रवाह मार्ग राजस्थान आणि गुजरात या राज्यांच्या मध्ये आहे. ही नदी खंबातच्या आखाताजवळ अरबी समुद्राला येऊन मिळते. या नदीच्या काठावरती गांधीनगर आणि अहमदाबाद ही प्रमुख शहरं आहेत. आता या ठिकाणी या दक्षिण वाहिनी नद्यांच्या नंतर ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी नद्यांच्या विषयी आपल्याला माहिती बघायची आहे. आता पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी नद्या अनेक आहेत, त्या खूप छोट्या आहेत, म्हणजे ज्या एखाद्या आणि कमी कालावधीसाठी वाहणाऱ्या नद्या आहेत. परंतु या ठिकाणी पश्चिम वाहिनी नद्यांच्या मधील 2 प्रमुख नद्या आहेत, त्या म्हणजे नर्मदा आणि तापी, ज्या सर्वात मोठ्या नद्या म्हणून ओळखल्या जातात. त्याच्यातील पहिल्या नदीविषयी आपल्याला माहिती बघायची आहे ती म्हणजे नर्मदा नदी. या नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशामधील मैकल टेकडीवरती अमरकंटक या ठिकाणी होतो. ही उत्तर आणि दक्षिण भारताची जी सीमा आहे ती सीमारेषा म्हणून ओळखली जाते. भारतातील सर्व नद्यांच्या मधील 5व्या क्रमांकाचं नदी खोरं म्हणून नर्मदा नदी ओळखली जाते. ही जी नर्मदा नदी आहे या नर्मदा नदीचं या ठिकाणी 5व्या क्रमांकाचं जे नदीखोर आहे ते नदीखोर अत्यंत प्रसिद्ध आहे, कारण याच्या सर्व काठावरतीचा भाग सुफलाम केलेला आहे. ही नदी या ठिकाणी मैकल पर्वतामध्ये उगम मैकल टेकडीवरती अमरकंटक या ठिकाणी उगम पावल्यानंतर ती भरूच या ठिकाणी
गुजरातमधील भरूच या ठिकाणी अरबी समुद्राला येऊन मिळते. आता या नदीने जबलपूरजवळ भेडघाट या ठिकाणी खोल गळही तयार केलेले आहे. त्याचबरोबर या नदीवरचा धुवाधार धबधबा हा सुद्धा प्रसिद्ध आहे. या नदीला शक्कर, दुघी, तवा, बंजारा, कोलार या उपनद्या येऊन मिळतात. त्यानंतरची जी नदी आहे ती म्हणजे तापी नदी. या तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामध्ये होतो. मध्य प्रदेशामधील बैतूल जिल्ह्यामध्ये मुतलाई या ठिकाणी होतो. ही नदी सुरतजवळ अरबी समुद्राला येऊन मिळते. ही नदी वाहत असताना मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यातून वाहते. याची लांबी जवळपास 720 किलोमीटर आहे. या नदीला पूर्णा, गिरणा, पाजरा, वाघूर या उपनद्या येऊन मिळतात. म्हणजे अशा प्रकारे जर आपण बघितलं तर दक्षिण भारतात असणारे ज्या द्वीपकल्पीय पठार आहे, ते द्वीपकल्पीय पठारावरील असणारे ज्या पूर्व आणि पश्चिम आणि दक्षिण वाहिनी नद्या आपण बघितल्या, या प्रमुख नद्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. याच्या संदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. थँक्यू.